गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये नियम काय आहेत बरं? आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये नियम जर असले ना, तर मनुष्याचं जीवन सुंदर होतं। जो बेकाबू आहे, ज्याच्या जीवनामध्ये नियम नाहीत, जो कुणाचं ऐकत नाही, त्याचं जीवन आहे ना, एक दिवस अधोगतीला जातं। तसं आपलं आहे का बरं? म्हणून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचं आहे ना, आपण कधीही आदर करायला हवा। आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या भगवंताच्या कृपेनेच घडतात ना। पण जर जिता जागता हा मानव आहे ना, वडीलधारी माणसं आहेत, तर यांचा आपण अपमान करत असू तर आपल्या जीवनामध्ये अधोगतीशिवाय दुसरं काही घडेल का बरं? काहीच नाही। म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्यानं आयुष्यामध्ये आहे ना, या 3 गोष्टी जपून वापरायला हव्या। कोणत्या बरं त्या? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या अंगामधली ताकद। जेव्हा आपण जवानीमध्ये असतो ना, जेव्हा आपल्या अंगामध्ये भरपूर शक्ती असते, तोपर्यंत आपलं जीवन आहे ना, एवढं शक्तिशाली होतं, असं वाटायला सुरुवात होतं। एवढा जीवनामध्ये अहंकार येतो, मनुष्य एवढा लोभी बनतो की तो भगवंताला सुद्धा घाबरत नाही। पण जर आपल्याकडे सर्व काही असून जर आपण जीवन जर चांगल्या पद्धतीनं जीवन जगत असू ना, तर सुंदर भक्तिमार्ग आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो। बघा, कधी कधी काही माणसं असतात ना, कोणत्याही भक्तिमार्गामध्ये नसतात, पण तरीसुद्धा त्यांचं जीवन आहे ना, एवढ्या सरळ रेषेमध्ये चालू असतं ना, की आपण सुद्धा चक्क होतो की हा मनुष्य कोणत्याही धर्मामध्ये नाही, कोणत्याही भक्तिमार्गामध्ये नाही, तरीसुद्धा याचं जीवन किती सुंदर आहे बरं। म्हणजे आपण त्याचं जीवनक्रम बघतो ना, तेव्हा आपल्याला सुद्धा असं वाटू लागतं, एवढं सरळ आणि साधं जीवन आपण सुद्धा जगायला हवं। एवढा त्याच्याकडे पैसा असून सुद्धा त्याच्या जीवनामध्ये किती सरळता आहे बरं। बघा, पहिली गोष्ट पाहिली आपण, अंगातली ताकद आपण जपून वापरायला हवी। आता दुसरी गोष्ट पाहूया, आपल्या खिशातला पैसा। जर आपल्या खिशातला पैसा आपण जपून वापरला ना, तर आपल्या जीवनामध्ये कधीच नामुष्की येणार नाही। पण मनुष्य तसा करतो का बरं? कधीच करत नाही। ज्याच्याकडे थोडासा पैसा जरी आला ना, तरी तो दुसऱ्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे मोठमोठे बर्थडे पार्ट्या करतो, मोठमोठी लग्न करतो, म्हणजे काही क्षणिक सुखासाठी आपल्याकडे असलेला पैसा आहे ना, तो पूर्ण बर्बाद करून टाकतो। आणि एक वेळ त्याच्यावर भरपूर कर्ज होतं आणि परत दुःखामध्ये तो येतो ना। पण जर आपल्या घरामधील आपल्या खिशातला पैसा आहे, तो जर आपण जपून वापरला तर तो आपल्याच कामामध्ये येणार आहे ना। म्हणून कधीही अहंकार करू नका, कधीही दुसऱ्याला जळवण्यासाठी पैशाचा वापर करू नका, दुसऱ्याला दुःख देण्यासाठी पैशाचा वापर करू नका। जर हा पैसा आहे ना, जर आपण दान जर केला ना, तर गरिबांसाठी आपण त्याचा उपयोग केला, तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा भक्ती घडेल ना। आणि समर्थांनी आपल्याला हेच शिकवलेलं आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या जीवनामध्ये जेवढं तुम्ही पुण्य कराल ना, तेवढं तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होणार आहे। आणि आपण तेच करतो ना। आपल्या घरामध्ये रोज मनाचे श्लोक श्रवण केले जातात, भक्ती मार्गामध्ये आपण आहोत, उपासना केली जाते, रोज श्रवण घडलं जातं। मग आपल्यासारखा पुण्यवान कोणी असेल का बरं? नाही ना। बघा, तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की आपल्या जीवनामध्ये आपण वेळ जपून वापरायला हवी। पण मनुष्य मात्र जपून वापरतो का बरं? म्हणून असं म्हणतात ना, एक वेळ मनुष्याने भगवंताला घाबरलं नाही तरी चालेल, पण वेळेला मनुष्यानं नक्कीच घाबरलं पाहिजे। वेळ जर गेली ना,
तर ती परत आणता येते का बरं? कधीच आणता येत नाही. एक तुम्हाला सांगायचं विसरून गेलो, या जगामध्ये बघा हा मनुष्य आहे ना, की एवढा मनुष्यामध्ये गुंतून जातो, धोका देणाऱ्या माणसामध्ये गुंतून जातो, की त्याची जवळचीच माणसं त्याला धोका देऊन जरी गेली ना, तरी सुद्धा त्याला खरं वाटत नाही, कारण त्यांच्यावर तो प्रेम करत असतो. म्हणजे मनुष्य आहे ना, दरवेळा प्रेमामध्ये फसतो. पण जर मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, जर या जगामध्ये जर कोणी खरं प्रेम जर करू शकत असेल ना, तर या जगामध्ये फक्त 2 लोकांनी प्रेम केलेलं आहे. पहिलं म्हणजे आपल्या जीवनातले गुरु, आई वडील. जर या जगामध्ये सत्य जर कोणतं प्रेम असेल ना, तर त्या आई वडिलांचं आहे. आपल्या जगामध्ये आहे ना, आपल्या संसारामध्ये आहे. आई वडिलांनी स्वतःच्या मुलाला, स्वतःच्या मुलीला कधी छोटं होताना पाहिलं आहे का बरं? त्यांच्या मनामध्ये नेहमी असतं की माझा मुलगा आहे ना, किती जरी खोड्या करत असेल, किती जरी चुकत असेल, तरी माझ्यासाठी तो राजाच आहे. ती कधीही त्याला भिकारी समजत नाही, कधीही त्याला त्रास होऊ देत नाही. म्हणजे एवढं प्रेम आहे ना, त्या आईवडिलांशिवाय दुसरं कोणाचं असू शकेल का बरं? कोणाचंच नाही. जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या आईवडील मृत्यू होतात ना, तेव्हा बघा ही सद्गुरू रूपी आई आहे ना, मनुष्याला दुसरी आई मिळते. आणि ह्या जर आईवर मनुष्यानं प्रेम केलं तर त्याच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान निर्माण होतं. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, आपल्या जीवनामध्ये 2 आई वडील आहेत. एक आपल्याला जन्म देणारे आई वडील आणि दुसरी भगवंत रूपी आई आहे ना, सद्गुरू आई आहे. म्हणून मनुष्यानं समाधान आणि सुखी राहायचं असेल ना, तर नतमस्तक आपल्या आईवडिलांना व्हायला हवं. आपल्या जीवनामध्ये उपासना घडायला हवी, तरच आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होतं ना. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या जगामध्ये 2 लोकांनी प्रेम केलं. पहिलं म्हणजे आई वडील आणि दुसरे कोण आहेत बरं? दुसरे म्हणजे संत. संतांनी आहे ना, जीवापाड या मनुष्यावर प्रेम केलेलं आहे. कधीच त्याला खाली वाकून दिलं नाही. नेहमी त्याचा विचार केला, ही ग्रंथ संपदा त्याच्यासाठी लिहून ठेवली, जेणेकरून त्यानं पुण्य कमवावं, पापापासून दूर राहावं. पण संतांवर विश्वास ठेवतो का बरं हा मनुष्य? कधीच ठेवत नाही. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, आई वडील आणि संत आहेत ना, यांना कधीच विसरू नका. बघा आपण पाहत होतो की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, त्याच्या आयुष्यामध्ये छोटे छोटे नियम आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडवून आणतात. म्हणजे ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये कोणतीही शिस्त नाही ना, कोणताही नियम नाही, त्याचं संपूर्ण आयुष्य गुंतागुंतीनं भरलेलं असतं ना. म्हणून या अशा माणसाला आहे ना, आयुष्यामध्ये काहीही समजत नाही की त्यानं काय करायला हवं, काय केलं पाहिजे. म्हणजे हा नियम आहे ना, हे नियमच तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देतात. आणि नियम नसल्यावर तुमच्या आयुष्याची दिशा देखील बदलूनच जाते ना. म्हणून हे नियम तुम्हाला बांधण्यासाठी नसतात, तर हे नियम आहेत ना, यासाठी असतात की तुम्ही कधी संकटामध्ये सापडू नये. तुम्ही मनाने आणि शरीरानं नेहमी आनंदी राहावं. जर तुम्हालाही वाटत असेल ना की तुम्ही आयुष्यामध्ये यश संपादन करावं, आनंद मिळवावा, स्वतःला त्रासापासून वाचवू शकावं, म्हणजे समस्यापासून वाचवू शकावं, तर आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, हे नियम आपण पाळायला हवे. आपल्याला समर्थांनी कोणते नियम सांगितलेले आहेत बरं? परस्त्री माता समान, म्हणजे परस्त्रीला आई समान आपण मानावं. परधन भयावं, म्हणजे हे जे नियम आहेत ना, ते मनुष्यानं जर अंगीकारले ना, तर मनुष्याचं जीवन आनंदी होतं. मनुष्य आहे ना, या पापांपासून दूर होऊन जातो. नाहीतर आपण बघतो मोठमोठे काही पाखंडी साधू आहेत ना, साधूंचा वेश धारण करून आता सध्या जेलमध्ये आहेत ना, पण यांनी फक्त भोंदूगिरी केली, खरे नियम पाळले का बरं? पण आपल्याला समर्थांनी सांगितलेले आहे
की जर आपण हे नियम पाळले ना तरच भक्ती मार्गामध्ये आपण टिकू शकतो. नाहीतर किती जरी भक्ती मार्ग केला आणि या नियमांमध्ये आपण नसू तर या भक्ती मार्गाचा काही फायदा आहे का बरं? अजिबात नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या काळच्या समस्यांना, आपल्या काळच्या वेदनांना आपल्या काळामध्ये सोडून द्या, त्यांना आपल्या आजमध्ये पकडून ठेवू नका. जो माणूस आपल्या काळच्या वेदनांना आठवून रडत राहतो ना तो आपल्या आजमध्ये कधीच आनंदी होऊ शकत नाही. म्हणजे तो आपल्या आजमध्ये कधी पुढे जाऊ शकत नाही, तो काहीही करू शकत नाही. कारण तो आपल्या काळमधून बाहेरच पडू शकत नाही. तो त्याच आठवणीमध्ये, त्याचं वेदनामध्ये अडकून राहिला आहे. जर तुम्हाला स्वतःला तुमच्या मनाच्या प्रत्येक दुःखापासून वाचवायचं असेल तर आपल्या मनाला कधीही गेलेल्या काळच्या वेदनेमध्ये किंवा त्यांच्या आठवणीमध्ये कधीच अडकून ठेवू नका. आता दुसरी गोष्ट म्हणजे असं म्हणतात ना की सर्वात मोठा रोग आहे ना तो रोग म्हणजे काय म्हणतील लोक. बघा, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात ना किंवा तुमच्याबद्दल काय विचार करतील हा विचार तुम्ही करू नका. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील ना याचा विचारही जर तुम्ही केला ना तर मग ते काय विचार करतील. लोकांच्या विचारांवर तुमचं नियंत्रण नाही आहे आणि तुमच्या इच्छेनुसार ती गोष्ट बदलणार देखील नाही. त्यांना जे वाटतंय ना ते वाटून द्या, त्यांना जे म्हणायचं आहे ना ते म्हणू द्या. तुम्ही ते करा जे तुमच्यासाठी योग्य आहे. आणि अनेक वेळा आपण लोकांचा विचार करून, जगाचा विचार करून ते करू शकत नाही. ते आपल्याला आयुष्य करायला हवं जे आपल्यासाठी योग्य आहे ना, ज्यातून आपल्याला आनंद मिळतो. जे लोक नेहमी इतरांबद्दल विचार करत राहतात ना की लोक काय म्हणतील, ते आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. म्हणून काही मिळवू शकत नाही, कारण त्यांना लोकांच्या बोलण्याची भीती वाटते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक त्यांच्याबद्दल काहीतरी बोलतात ना जो काहीतरी करत असतो. जो काहीच करत नाहीत ना त्याबद्दल कोण काय बोलणार बरं? जर लोक तुमच्याबद्दल काही बोलत आहेत, तुम्हाला आनंद झाला पाहिजे की तुम्ही काहीतरी चांगले करत आहात. असं म्हणतात ना, निंदकाचं घर शेजारी असावं. का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा निंदक असतो ना तेव्हा आपल्यामध्ये असलेली बुराईया सर्व आपल्या निदर्शनात आणत असतो. म्हणूनच समर्थांनी निंदकाला आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठं स्थान दिलेलं आहे. म्हणूनच कधीही लोकांचा विचार करून नाही तर आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करून, आपल्या भविष्याचा विचार करून प्रत्येक काम मनुष्याने करायला हवं. आता तिसरा नियम म्हणजे आयुष्यात कधी कठीण वेळ आली किंवा अशी एखादी गोष्ट घडली की जी तुम्ही कधी स्वप्नातही विचार केली नसेल, अशा परिस्थितीमध्ये आहे ना तुम्ही कधीही धीर सोडू नका. कारण जेव्हा वेळ प्रत्येक जखम भरून काढते ना, फक्त गरज आहे वेळेला थोडा वेळ देण्याची. पण आपण काय करतो बरं? थोडं जरी जीवनामध्ये दुःख झालं ना लगेच आपण घाबरून जातो, लगेच आपण दुःखी होऊन जातो. पण समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, वेळ ही थांबण्यासाठी आलेलं असते का बरं? ती पुढे जात असते. मग कधी दुःख येऊन जातं, कधी सुख येऊन जातं. निरंतर ते दुःख तसंच राहणार आहे का बरं? जेव्हा जेव्हा दुःख येईल ना तेव्हा तेव्हा नामस्मरण वाढवा. भगवंत आहे ना काही क्षणात दुःखाची तीव्रता कमी करत असतो. म्हणून आपल्या घाईघाईच्या नादामध्ये आहे ना आपल्याला आपलं प्रत्येक दुःख आहे, प्रत्येक समस्या आहे खूप मोठी वाटायला लागते. म्हणून आयुष्यात जेव्हा आपण एखादी समस्या येईल ना तेव्हा तिला थोडा वेळ नक्की द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या वाईट वेळेला चांगला वेळ देता ना तेव्हा तुमचा चांगला वेळ आहे ना आपोआप समोर येतो. कारण चांगला वेळ आहे ना आणि वाईट वेळ आहे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ना. आणि आज वाईट वेळ आहे तर उद्या चांगला वेळ नक्की येणार आहे. आणि आज जर तुमच्या आयुष्यात वाईट वेळ असून सुद्धा तर विश्वास ठेवा उद्या तुमच्या आयुष्यात चांगला वेळ भगवंताच्या कृपेने नक्कीच येणार आहे.
आता चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला कधीही कोणाशी तरी कम्पेअर करू नका. आपली तुलना आहे ना, कधीही कोणाशी करायला नको. कारण या जगामध्ये प्रत्येक माणूस युनिकच आहे ना. प्रत्येक माणसाला देवानं अद्भुत बनवलेलं आहे. म्हणजेच समर्थांनी सांगितलंच आहे ना, प्रत्येक माणसामध्ये अशी अनोखी प्रतिभाच आहे ना, की कोणी कमी जास्त नसतो, फक्त सगळे वेगळे असतात. एका व्यक्तीला मी भेटलो, ते खूप चांगला बिझनेसमॅन करायचे. म्हणजे आधी ते खूप आनंदी राहायचे, मग नंतर ते खूप त्रस्त राहू लागले. मी त्यांना विचारलं की तुम्ही आजकाल इतके त्रस्त का असता बरं? तर त्यांनी मला सांगितलं की आधी मला खूप चांगलं वाटायचं, पण आता मार्केटमध्ये इथं स्पर्धक आलेले आहेत ना, त्याच्यामुळे मी खूप त्रस्त असतो. मग मी त्यांना विचारलं, काय त्याच्यामुळं तुमचं नुकसान होत आहे का? तुम्ही कमवू शकत नाहीत का? तर ते म्हणाले की नाही, मी कमवतो, तर मी आधी इतकंच आहे, पण ते लोक आहेत ना, त्याच व्यवसायामध्ये आहेत, माझ्यापेक्षा जास्त कमवत आहेत. आधी मी माझ्या कमाईत आनंदित होतो, पण आता ते विचार करून मला खूप ताण येऊ लागला आहे, झोप येत नाही आहे. आता पाहिलं तर त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात कोणतीही समस्या नाही. समस्या ही आहे की त्यांनी स्वतःला इतरांशी कम्पेअर करायला सुरुवात केली आहे की व्यवसाय एकच आहे, पण तो माझ्यापेक्षा जास्त कमवत आहे. कमाई यांची आजही तेवढीच आहे, पण त्याच बिझनेसमॅनमध्ये ना आता यांच्यापेक्षा कोणीतरी जास्त कमवत आहे. तर त्यामुळं आता यांच्या मनाची सुख शांती निघून गेली आहे. ज्या दिवशी तुम्ही आपली तुलना दुसऱ्या कोणाशी करू लागला ना, त्या दिवशी नक्की समजून जा की तुमच्या मनाची शांती आणि समाधान आहे ना, तुम्हाला सोडून निघून जाईल. पण जर कोणी तुमच्या पुढे जात असेल तर असू द्या, जर कोणी तुमच्या मागे असेल तर तरीसुद्धा असू द्या. पण जर कोणी तुमच्यापेक्षा जास्त गुण मिळवत असेल ना, तुमच्यापेक्षा जास्त कमवत असेल, तुमच्यापेक्षा जास्त आनंदी असेल, तर तुम्हाला त्रस्त होण्याची गरज नाही. जगात प्रत्येक माणूस वेगळा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या जगामध्ये प्रत्येक माणसाचं आयुष्य वेगळं आहे. जेव्हा तुम्हाला हे समजेल ना, आणि जे काही तुमच्याकडे आहे, जे काही तुम्हाला मिळालेलं आहे, त्यासाठी तुम्ही परमात्म्याचे नेहमी आभार मानू लागाल. पण आपण असं करतो का बरं? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं हे करायला हवं. मनुष्य आहे ना, म्हणजे अतिविचार जेव्हा करू लागतो ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. म्हणून अतिविचार आहे ना, तो कधीच करू नका. जेव्हा तुम्ही एकाच गोष्टीबद्दल खूप जास्त विचार करता, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील पूर्ण ऊर्जा आहे ना, पूर्ण लक्ष आहे, त्या एकाच गोष्टीवर लावून देता. म्हणजे ज्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ लागतो ना, तुमच्या झोपेवर होऊ लागतो, तुमच्या भुकेवर होऊ लागतो. कारण तुम्ही इतर कशावरही लक्ष देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष एकाच गोष्टीवर लावलं आहे ना, ज्यामुळं बाकी सर्व गोष्टी मागे सुटत चालल्या आहेत. म्हणजे लाईफ इज ऑल अबाउट बॅलन्स. आपलं पूर्ण लक्ष आहे ना, पूर्ण ऊर्जा आहे, कधीही एकाच गोष्टीवर नका लावू. तुमच्या कुटुंबाला सांभाळणं, तुमच्या मनाला सांभाळणं आणि तुमच्या शरीराला सांभाळणं ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. म्हणून कधीकधी मनुष्य करतो काय बरं? म्हणजे तुम्ही एक जबाबदार माणूस बनून या सर्व गोष्टींचं भान ठेवायला हवं ना, पण मनुष्य तसं करतो का बरं? मनुष्य सुखाच्या नादामध्ये अनेक वाईट गोष्टी करतो, दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो. मग स्वतःच्या जीवनात सुख निर्माण होईल का बरं? कधीच होणार नाही. तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की तुमच्या या परिस्थितीचं कारण आहे ना, तुमच्याशिवाय इतर कोणीही नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यातील सुखाचं कारण इतरांना मानत राहाल ना, तोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये काहीही बदल करू शकणार नाही. म्हणजे जेव्हा दुसरं तुम्हाला आनंद देतील, तेव्हा तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही दुःखी यासाठी होता कारण दुसरं तुम्हाला कोणी त्रास देता. म्हणजे
कारण तुम्ही तुमची मानसिक स्थिती अशी बनवली आहे ना की दुसऱ्या लोकांमुळं माझ्या आयुष्यामध्ये समस्या आहेत किंवा दुसऱ्या कोणामुळं मला आनंद मिळतो, पण हे सत्य नाही आहे ना. म्हणजे आपल्या जीवनामध्ये तुमचा आनंद आहे ना, तुमचं दुःख आहे तुमच्या आतमध्ये आहे. जर तुम्ही तुमच्या विचारांसोबत आनंदी राहू इच्छित असाल ना, तर या जगामध्ये कोणाची ताकद नाही जी तुम्हाला दुःखी करू शकेल. फक्त गरज आहे ना ही समजून घेण्याची आणि आपल्या आयुष्यात अंमलात आणण्याची. सध्याचा मनुष्य आहे ना, तो जास्त करून कशामुळे दुःखी आहे बरं? समर्थांनी सांगितलं आहे की त्याच्याकडे पैसा नाही, हे दुःख समोर ठेवून आहे ना तो भक्ती मार्गामध्ये येतो. कधी कधी त्याच्या संपूर्ण आयुष्याचं गणित आहे ना या पैशामुळे विस्कटलेलं असतं, असं त्याला वाटत असतं. पण हे खरं असतं का बरं? कधीच नाही. पण तरीसुद्धा आहे ना, जर तुम्ही आयुष्यामध्ये खर्च करायला तुम्हाला आवडत असेल ना किंवा कोणत्याही गोष्टी खरेदी करायच्या असतील तर पैसे कमवायलाच हवेत ना, बचत करायला हवी. म्हणजे आपल्या हातून काहीतरी आवाधुंद पैसा खर्च करू नका, गुंतवणूक करायला शिका. जर तुम्हाला कमवणं आणि खर्च करणं यामध्ये बॅलेन्स सांभाळता आला नाही ना, तर तुम्ही आर्थिकदृष्ट्याने मी त्रस्त राहाल. खर्च करणं चांगली गोष्ट आहे, पण त्यासोबतच बचतसुद्धा करायला शिकायला हवं ना. पण आपण तसं करतो का बरं? आणि नंतर पुन्हा मनुष्य दुःखी होतो. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जी लोक आणि जी नाती तुमच्या आयुष्यामध्ये विष कालवत आहेत ना, तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला लांब ठेवा. मग ती तुम्हाला कितीही चांगली का वाटेना, तुम्हाला त्यांच्याबद्दल कितीही ओढ का असेना, पण जर तुमच्या आयुष्यामध्ये ती समस्या निर्माण करत असतील, दुःख आणत असतील, तर तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला वाचवूनच ठेवू शकता ना. म्हणजेच ज्या मनुष्यामध्ये काही जीवनामध्ये काही गोष्टी असतात ना, त्या वेळेवर ओळखायला हव्यात. म्हणजे जर वेळेवर मनुष्य ओळखला ना, तर त्या मनुष्यापासून लांब राहता येतं. आणि हीच खरी गोष्ट असते ना, मनुष्यापासून सावध राहायला हवं. हा माणूसच शत्रू आहे ना, पण मनुष्य मात्र माणूस ओळखायला विसरतो आणि त्याच चुका आयुष्यात करत राहतो. म्हणजे आयुष्यात जे तुम्हाला मिळवायचं आहे त्यासाठी जर तुम्ही प्रयत्न नाही केले, मेहनत नाही केली, तर ती गोष्ट तुम्हाला कधीच मिळवता येणार नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला मिळवायचं आहे ना, त्याबद्दल फक्त विचार करू नका, फक्त इच्छा ठेवू नका. ते मिळवण्यासाठी तुम्ही प्लॅन करा, त्यासाठी मेहनत करा. म्हणजेच आपलं आयुष्य आहे ना, बघा समर्थांनी एवढं सुंदर बनवलेलं आहे ना की नुसतं भक्तिमार्गच करायचा नाही आहे, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गरजा आहेत ना, आपले कर्तव्य आहेत, ते पार करूनच आपल्याला भक्तिमार्ग करायचा आहे ना. म्हणजे आपलं मन जर शांत असेल ना, तर सर्व गोष्टी व्यवस्थित घडतात. म्हणजे आयुष्यात तुम्ही जेव्हा पण हाराल तेव्हा त्याला अंत समजू नका. समर्थांनी सांगितलेलं आहे, तर ती तुमची सुरुवात समजा. अनेक लोक आहेत ना, आयुष्यात जर एखाद्या गोष्टीमध्ये हारले किंवा नापास झाले तर ते पुन्हा ती गोष्ट करतच नाही, प्रयत्नच करत नाही. म्हणजे जगामध्ये जेवढे पण यशस्वी लोक आहेत ना, ते सर्वच्या सर्व पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी झाले नाही आहेत, एका दमामध्ये विजेते बनलेले नाही आहेत. तुमचं अपयशी होणं म्हणजे अंत नाही आहे, ती तुमच्या यशाची पहिली पायरीच आहे ना. म्हणजे समर्थांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे बरं? हे जीवन आहे ना, कसं आपण जगायला हवं. तुमच्या सवयींवरून समजतं ना की तुमचं भविष्य कसं असेल. सर्वात मुख्य 2 सवयी असतात, एक खाण्याची आणि दुसरी म्हणजे झोपण्याची. जो माणूस या 2 मूलभूत सवयींना सांभाळू शकत नाहीत ना, तो आयुष्यात काहीच मिळवू शकणार नाही. कारण का बरं? कारण ज्याच्या खाण्यापिण्याचे आणि झोपण्याचे कोणतेच नियम नसतील ना, तो माणूस आजारी पडतो, मनाने दुःखी होतो. असा माणूस आहे ना, आयुष्यात काहीच साध्य करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही स्वतःमध्ये अशा सवयी लावा ज्या तुमच्या भविष्याला अजून चांगल्या बनवतील.
तुमच्या आयुष्याला आणि भविष्याला जे काही चांगले बनवतील ना, त्या सवयी स्वतःमध्ये निर्माण करा. थोडक्यात आत्तापर्यंत हे अर्धा तास आपण ऐकलं, याचं तात्पर्य काय आहे बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, जर नियम असतील तर जीवन सुंदर होतं. जर मनुष्यामध्ये नियम नसतील ना, त्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होत असते. ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं अर्जुनाला समजवलं की नियमांची गरज काय आहे. जर नियम आपल्या आयुष्यामध्ये बनवले ना, तर आपण हरू शकत नाही. आणि जरी हारलो ना, त्या हारण्यातसुद्धा विजय असतो. म्हणून तुम्ही दुःखी असाल ना, तर हारून जाऊ नका. एक ना एक दिवस तुम्ही सुखी होणार आहात. कधी संकटांना घाबरू नका. एक दिवस तुमचा नसेल ना, तर 364 दिवस तुमचे आहेत. म्हणून आयुष्यामध्ये हारू नका. भगवंत तुमच्या पाठीशी आहे, मागे पुढे उभा आहे. फक्त नामस्मरणामध्ये राहा, उपासनामध्ये राहा. तुमचं जीवन धन्य होऊन जाईल, कल्याणकारी होऊन जाईल. उपासना रोज करा, नियमांमध्ये राहा, जीवनाचं कल्याण होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.